सोसायटीची मेंटॅलिटी हीच बघितली की कॉमर्सला थोडंसं कमी लेखलं जातं ॲज कम्पेअर्ड टू सायन्स. कारण आता पुढे जाऊन काय करायचं, बेसिक चर्चा हीच असते की कॉमर्स साईडला जायचं का सायन्स साईडला. सगळे मुलं अभ्यास 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 असं नाही आहे, बाकीचे स्किल्ससुद्धा असतात जे गरजेचे असतात. असे जॉब रुटीन चेंज होत आहेत, अशा गोष्टी चेंज होत आहेत ज्याच्यासाठी सायन्स साईडचं जे शिक्षण आहे ते आत्ता तयार नाही आहे. की हळूहळू जो बदल मी एक्सपेक्ट करत होतो इतके वर्ष की कधीतरी कॉमर्सला त्याचं रिकग्निशन मिळेल, ते आता मला होताना दिसतं. इंडियामध्ये काय अवेलेबल आहे, इंटरनॅशनली काय अवेलेबल आहे, तुमच्यासाठी कुठलं सुटेबल आहे आणि पुढे तुम्हाला कुठलं करिअर करायचं आहे. आज मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो, जी माझ्यासोबत एक 6 ते 7 महिने अगोदर घडली आहे. समवेअर अराउंड मार्च-एप्रिल याच वर्षी. आणि ह्याचा कंटेक्स्ट असा, की मी जवळपास 6-7 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काढली आणि आता गेले 2 ते 3 वर्ष मी कंप्लीटली टीचिंग सेक्टरमध्येच आहे. एका कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतो. बऱ्याच ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून जातो. काही प्रोफेशनल सर्टिफिकेशन शिकवतोय, प्रायव्हेट कोचिंग्समध्ये शिकवतोय आणि माझं एक हिंदी चॅनल आहे जिथं मी करिअरबद्दलच बोलतो. तर ह्यामुळे काय होतं, की बरेचसे स्टुडंट्स, त्यांचे पालक किंवा बाकीचे प्रोफेसर्स रीच आउट करतात विचारायला, की काय डिमांडमध्ये आहे मार्केटमध्ये, कुठले जॉब्स वाढतायत, कुठल्या सेक्टरमधले जॉब रोल्स कमी होत आहेत, कुठलं सर्टिफिकेशन डिमांडमध्ये आहे, काही नवीन आलंय का? आणि ह्यात एक पॅटर्न असा बघितलाय, की मी फायनान्स प्रोफेशनल आहे, की मी फायनान्सचा टू सम एक्सटेंट एक्सपर्ट आहे. तर माझ्याकडे कॉमर्स किंवा टू सम एक्सटेंट सायन्स साइडचे मुलं जे कॉमर्सला स्विच होत आहेत, अशी मुलं येतात करिअर गायडन्स घ्यायला. पण काहीतरी इंटरेस्टिंग घडलं एक 6 महिन्यांपूर्वी. म्हणजे 10वी-12वीची एक्झाम झाल्यानंतर मला एक पालक भेटायला आले होते मुंबईवरून. माझं ऑफिस पुण्यात कोथरूडला आहे, तर तिथं ते आले होते. त्यांचा मुलगा जस्ट 10वी पास झाला होता आणि ते मला बरेचसे प्रश्न विचारत होते. त्यांच्यासाठी आता कॉमर्स व्हर्सेस सायन्स हाच एक थॉट प्रोसेस चालू होती आणि त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले जे खूप स्पेसिफिक आणि आय वुड से स्मार्ट क्वेश्चन्स होते. स्मार्ट क्वेश्चन असे की आदित्य ह्या सेक्टरमध्ये हा जॉब रोल कसा आहे, याचा डिमांड वाढतोय, कमी होतोय, अनालिटिक्समध्ये काय होतंय, डेटा सायंटिस्ट ॲज अ रोल त्याचं काय होतंय, बिग फोरमध्ये काय होतंय, कन्सल्टंट जॉब रोलमध्ये काय होतंय, काही सर्टिफिकेशन्सची नावं घेतली, सॉफ्टवेअर्सची नावं घेतली, त्याबद्दल विचारलं. आणि माझ्यात ती एक क्युरिओसिटी आली की सर तुम्हाला बरंचसं माहिती आहे, तुम्ही कुठलेतरी एक्सपर्ट दिसताय. सो मी सुद्धा विचारलं की सर तुमचा एक्सपिरियन्स काय, तुम्ही करिअर वाईज काय केलं आहे? आणि त्यांनी सांगितलं की ते IIT बॉम्बे ह्या कॉलेजमधून एक इंजिनिअर ग्रॅज्युएट आहेत. आणि हे ऐकल्यानंतर मला एक थोडंसं एक शॉक बसला. आय वॉज बिट सरप्राइज्ड की सर तुम्ही स्वतः IIT पास आउट आहात, तरी तुम्ही तुमच्या मुलाला कॉमर्स स्ट्रीममध्ये कन्सिडर करताय. ह्याच्या मागचं कारण काय? कारण युजुअली पॅटर्न हाच बघितलाय की लेट्स से कोणी खूप चांगले मार्क मिळवले 90-95% तर ते सायन्स साइडला जाणार किंवा कोणाला प्रोफेशनल सर्टिफिकेशन्स करायचे आहेत, फायनान्समध्ये पुढे जायचं असेल, तर ते कॉमर्स साइडला येतात. बट समहाऊ एक सोसायटीची मेंटॅलिटी हीच बघितली की कॉमर्सला थोडंसं कमी लेखलं जातं ॲज कम्पेअर्ड टू सायन्स. माझा तसा विचार नाहीये. मला 90% मिळून सुद्धा मी कॉमर्स साइडलाच गेलो होतो. पण हे बघून मी थोडासा सरप्राईज्ड होतो. सो मी सरांना विचारलं, की "सर अशी थॉट प्रोसेस का आहे तुमची?" तर त्यांनी सांगितलं, की "आदित्य मी सध्या आय-टीमध्ये काम करतोय आणि सीनियर मॅनेजमेंट लेव्हलवर होते ते. आणि आत्ता काय चालू आहे आय-टीमध्ये आणि काय पुढे येणार आहे, ते बघून त्यांना त्याची चिंता आहे, की असे जॉब रुटीन चेंज होत आहेत, अशा गोष्टी चेंज होत आहेत ज्याच्यासाठी सायन्स साइडचं जे शिक्षण आहे, ते आत्ता तयार नाहीये. दुसरं असं आहे, की कॉम्पिटिशन इतकी जास्त आहे, की जे चांगले कॉलेजेसचे चांगले सीट्स आहेत, ते इतक्या लिमिटेड मुलांसाठी अवेलेबल आहेत, की बरेचसे टॅलेंटेड मुलं जे मे बी त्या कॉम्पिटिशनमध्ये फिट नाही होत आहेत. कारण सगळे मुलं अभ्यास, अभ्यास, अभ्यास असं नाहीये. बाकीचे स्किल्ससुद्धा असतात जे गरजेचे असतात. क्रिएटिव्ह साइड म्हणा, क्रिटिकल थिंकिंग म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी. ह्या गोष्टी, ह्या स्किल्स असताना जस्ट बिकॉज तुमचा स्कोर तेवढा नाहीये, तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटीज मिळत नाही, चांगल्या कॉलेजेसमधून चांगलं शिक्षण घेता येत नाही. पण तसं कॉमर्स साइडला नाहीये. कॉमर्स साइडला फॉर्च्युनेटली, अनफॉर्च्युनेटली काहीही म्हणू शकता. पण कॉम्पिटिशन थोडी कमी आहे ॲज कंपेअर्ड टू सायन्स साइड. तर इथं जे चांगले अपॉर्च्युनिटीज आहेत, चांगले कॉलेजेस म्हणा, चांगले सर्टिफिकेशन्स म्हणा, चांगले रोल्स मार्केटमधले आहेत ते म्हणा, त्यासाठी ओव्हरऑल कॉम्पिटिशन बरीच कमी आहे. सो ते सगळं कन्सिडर करून आणि त्यांनी अजून एक फॅक्टर मेन्शन केला होता, जो अगेन आय कुड कंप्लीटली अग्री की ते आता ॲक्चुअल एक रिस्क आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे येतंय, त्यामुळे इंजिनिअरच्या कामाचं स्वरूप इतकं बदलतंय, की एक 10 लोकांचं काम आता फक्त 1 ते 2 लोकं करू शकतायत. ह्यामुळे जी ओव्हरऑल एक ट्रॅजेक्टरी बिल्ड होतीये आय-टी सेक्टरमध्ये, आय-टी फील्डमध्ये, डिमांड सप्लायमध्ये जो मिसमॅच आहे, त्यामुळे सुद्धा त्यांना एक चिंता होतीच, की आता सायन्स साइड घेतलं तर काय? तर ह्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून त्यांनी कॉमर्स ॲज अ स्ट्रीम ह्याला एक कंप्लीट कन्सिडरेशन दिलं होतं, की एक 4 ते 5 कोर्स त्यांनी नोट डाउन केले होते. काही कॉलेजेस त्यांनी नोट डाउन केले होते आणि तो त्यांचा एक करियर प्लॅन होता.
आता ह्यात मला एक सांगायचंय, की हळू-हळू जो बदल मी एक्स्पेक्ट करत होतो इतके वर्ष, की कधीतरी कॉमर्सला त्याचं रिकग्निशन मिळेल. ते आता मला होताना दिसतंय. त्याचा खूप आनंद आहे. कारण मी माझी स्टोरी सांगतो. मी जेव्हा करियर डिसाईड करत होतो, एक 9वी-10वीतच एक चर्चा चालू होती घरी, की यार आता पुढे जाऊन काय करायचं? बेसिक चर्चा हीच असते, की कॉमर्स साइडला जायचं का सायन्स साइडला? किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम्स वगैरे द्यायच्या असतील, तर आर्ट्सला सुद्धा कन्सिडर केलं जातं. आता गव्हर्नमेंट एक्झाम्सला कम्पीट करण्याइतकी माझी तयारी नव्हती किंवा माझ्या हारून कोणीच नव्हतं असं गव्हर्नमेंट जॉब्समध्ये जो मला गाईड करू शकेल. तर तो ऑप्शन मी थोडा साईडला ठेवला होता आणि मी ठरवलं होतं, की चलो सायन्स किंवा कॉमर्समधलं काहीतरी आपण निवडू. आता ह्यात कंटेक्स्ट असा, की मी जेव्हा 9वीत होतो, मला एक मोठा भाऊ आहे जो 5 वर्षांनी मोठा आहे माझ्यापेक्षा. तो ऑलरेडी इंजिनिअरिंगला गेला होता. तर त्याचा इंजिनिअरिंगचा एक्सपिरियन्स ऐकून, मार्केटमधल्या गोष्टी बघून समहाऊ मला वाटलं, की यार सगळेच इंजिनिअर होतात. म्हणजे माझे वडीलसुद्धा एक डिप्लोमा इंजिनिअर आहेत. माझे सगळे काका, मामा जेवढे पण आहेत रिलेटिव्हजमध्ये बरेचसे इंजिनिअर्स आहेत. हे बघून मला वाटलं, की यार ह्यांचे जे इंजिनिअरिंगचं करियर आहे, छान आहे म्हणजे सगळ्यांनी बरंच काही अचीव्ह केलंय. पण असं आउटस्टँडिंग पाहिजे, म्हणजे काहीतरी खूपच भारी पाहिजे आणि 9वी-10वीत थोडीशी एक बालिश मेंटॅलिटी असतेच. पण काहीतरी खूप भारी पाहिजे. तर त्यावेळेस मी काय केलं, मी एक Google सर्च त्यावेळेस आता एआय वगैरे आले, बट त्यावेळेस Googleच मेन होतं. सो मी एक Google सर्च केला, की कुठल्या जॉब रोल्सला सगळ्यात जास्त सॅलरी मिळते आणि मला अजूनही लक्षात आहे, की मी 2 जॉब रोल्स बघितले होते. एक होता कन्सल्टंट, दुसरं होतं इन्व्हेस्टमेंट बँकिंग. आणि जसं मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग हा शब्द वाचला, आय वॉज व्हेरी क्युरियस, की इन्व्हेस्टमेंट बँकिंग काय? कारण कन्सल्टन्सीबद्दल जितकं मी वाचत गेलो, इव्हेंच्युअली कळलं, की यार मेजॉरिटी इंजिनिअर्सच कन्सल्टंट बनतात किंवा तुम्ही एक एक्सपर्ट झाल्यावर कन्सल्टंट होता येतं. तर आता एक्सपर्ट व्हायला कशात तरी एक्सपर्टीज तयार करावी लागेल. तर मग त्यावेळेस ठरवलं, की चला दुसरा ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट बँकिंगचं. तर इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायला काय करायला लागतं? तर पहिला ऑप्शन आला होता, की तुम्ही एक IIMमधून MBA करा. आणि 10वीतच माझं ते डोक्यात फिट झालं होतं, की मला कधीतरी जाऊन IIMमध्ये जायचंय आणि तिथली डिग्री घेऊन मला इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचंय. त्यानंतर मग बरेचसे ऑप्शन बघितले. जशी 11वी-12वी चालू झाली मला कळलं, की अरे IIMमधून MBA करता येतं, जे मास्टर्स डिग्री आहे, ग्रॅज्युएट नाही. सो ग्रॅज्युएशन कुठून तरी करावं लागेल. तर मी ठरवलं, की चलो आपण बी-कॉम करू. बी-कॉमला जास्त अभ्यासाचा लोड नसतो. तर आपण बी-कॉम करता कॅट एक एंट्रन्स एक्झाम असते MBAची, त्याची तयारी करू आणि मग आपल्याला MBAला जाता येईल. आणि 10वी नंतर मी असं केलं, की ठीक आहे, चलो आता कॉमर्स कंप्लीट करायचं, तर 11वी-12वी सिंपल कॉमर्स करू. ह्यासाठी मी BMCCमध्ये ॲडमिशन घेतलं आणि बघतोय, की माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जितके लोक आहेत, सगळे CA करतात. आता मला गंधही नव्हता, की CA काय आहे? जेव्हा मी माझ्या वडिलांना विचारलं, की CA काय करतात? तर वडिलांनी सांगितलं, की CA इज व्हेरी रिस्पेक्टेबल पोझिशनमध्ये असतात, जे तुमचं टॅक्स बघतात, फायनान्शियल मॅनेजमेंट बघतात आणि म्हटलं, की वाह! छान आहे. उद्या आपण पैसे कमवूच, तर त्याचं मॅनेजमेंट आपल्याला करता यावं, म्हणून आपण CA करूया. तर मी CA करायची तयारी चालू केली. पण CAमध्ये फक्त फायनान्शियल मॅनेजमेंट नव्हतं. त्यात लॉ होतं, क्वांटिटेटिव्ह म्हणजे मॅथेमॅटिक्स होतं, बरंच काही होतं. आणि असं झालं, की मी त्याची एंट्रन्स दिली. मी एंट्रन्स पासही झालो. बट ते जे 6 महिने होते तयारीचे 12वीत, ते मी एन्जॉय नाही केले. एन्जॉय नाही केले इन द सेन्स जेव्हा मी अभ्यासाला बसायचो ना, असं वाटायचं, की स्वतःला थोडा त्रास देतोय. आता त्रास ह्या कारणाने असेल मे बी, की माझी मेंटॅलिटी नव्हती किंवा तयारी नव्हती, की ते करायचंय. मी मेंटली प्रिपेअर्ड नव्हतो. आणि दुसरं असं आहे, की यार बाकीचे करतायत म्हणून मी करतोय. असा तो डिसिजन घेतला गेला होता. तर मी जसं माझी CA फाउंडेशन म्हणजे त्यावेळेस ती CPT होती, आता फाउंडेशन म्हणतात. जशी मी CPT पास केली, मी थोडासा विचार केला, की यार मी पुढे गेलं पाहिजे की नाही, इंटरमिडिएट केलं पाहिजे की नाही. आणि त्यावेळेस एक विचार आला, की बाकीचे ऑप्शन्स काय हे तर बघू. आणि तेव्हा मला कळालं, की IIM इंदोर आता बऱ्याचशा IIMsनी चालू केलंय, पण बॅक इन 2018 मध्ये फक्त IIM इंदोरनी एक नवीन कोर्स काढला होता, IPMAT नावाचा. इंटिग्रेटेड प्रोग्राम होता, जिथं BBA आणि MBA एकत्र करता येईल असा एक कोर्स होता तो. आणि म्हटलं, की वाह! इथं गोल्डन अपॉर्च्युनिटी 12वी नंतरच जाता येईल. आणि जसं मला ते कळालं, मी घरी सांगितलं, की माझ्याकडनं CA होणार नाही, माझी इच्छाच नाहीये. तर मला जो CPTला एवढा अभ्यास करायला लागला, त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल अभ्यास मी इंटरमिडिएटला माझ्याकडनं तरी होणार नाहीये. तर घरच्यांनी अग्री केलं आणि म्हणले, की "दे, एक अटेम्प्ट तरी दे." त्याला एज रिस्ट्रिक्शन होतं, तर माझ्याकडे एकच अटेम्प्ट होता. आणि मग जसं मी तयारी चालू केली, मला कळलं, की अरे ह्याचे पुस्तकच नाही आहेत मार्केटमध्ये. आता काय करायचं? कारण एकच एक्झाम झाली होती. मी दुसरी एक्झाम दिली होती. त्यांनी 2017-18च्या अराउंडच लॉन्च केला होता तो कोर्स. आता मी जेव्हा अभ्यास चालू केला, तर म्हटलं, की यार चलो IIMचीच एक्झाम आहे. जी MBA एंट्रन्स असते, तेच आपण 12वी नंतर सुद्धा त्याचीच तयारी करू. तर मी CATची तयारी चालू केली. आता CATची तयारी चालू केल्यानंतर ती एक्झाम दिल्यानंतर कळलं, की 12वी सायन्स साइडचे प्रश्न आले होते. आणि तेव्हा कळलं, की यार आता आता तर काय मी ग्रॅज्युएट लेव्हलला IIM इंदोरला जाऊ नाही शकत. चलो बी-कॉम करू. पण आता बी-कॉममध्ये इतका वेळ आहे. CATचाही अभ्यास मी वर्षभर ऑलरेडी केलाय. आता काय करता येईल? आणि त्यावेळेस मग मी सर्टिफिकेशन्सच्या आय वुड से पूर्ण दुनियेला इंट्रोड्यूस झालो, की काय-काय ऑप्शन्स आहेत. आणि
आय वुड से भन्नाट ऑप्शन्स. भन्नाट म्हणजे इतकं होतं की एम-बी-एची गरज नाही. हे सर्टिफिकेशन्स करूनच जी सॅलरी मी मिळवू शकतो ती एम-बी-ए इक्विव्हॅलंट आहे. अशी ऑप्शन्स मला कळाले. आता ओव्हरऑल समरी द्यायची झाली. ऑलरेडी 10 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. आय थिंक 12-1 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तर मी ह्या त्या सर्टिफिकेशन्सबद्दल बोलणार नाही. पण मी एक ओव्हरव्ह्यू देतो, की जसं मला सर्टिफिकेशन्सबद्दल कळालं, की अरे सी-ए व्यतिरिक्त पण खूप सारे सर्टिफिकेशन्स आहेत. त्यावेळेस मग मला ॲक्चुअली मजा यायला लागली कॉमर्स साइडला जाऊनही. आणि मग तिथं मी बघितलं, की चलो मग एक फायनान्स साइडला कुठले सर्टिफिकेशन्स आहेत, अकाउंटिंग साइडला कुठले सर्टिफिकेशन्स आहेत, एक मिक्सचरमध्ये कुठले सर्टिफिकेशन्स आहेत, जिथं अकाउंट्स पण आहे, फायनान्स आहे. आणि अशाच सर्टिफिकेशन्स वाईज इंडियात किती आहेत आणि बाहेरचे किती आहेत. आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की कॉमर्स फील्डमध्ये ना 2015च्या आधी आय वुड से कंप्लीट डॉमिनन्स होता इंडियन कोर्सेसचा. आणि इंडियन कोर्सेसमध्ये 3 मेजर कोर्सेस आहेत. एक आहे सी-ए, दुसरा आहे सी-एस आणि तिसरा आहे आधी आय-सी-डब्ल्यू म्हणायचे, आता आय-सी-एम-ए म्हणतात. हे 3 जे कोर्सेस आहेत, ते कंप्लीटली या मार्केटला डॉमिनेट करत होते, जिथे स्टुडंट्स हेच कोर्सेस करायचे. पण 2015 नंतर ह्या ऑप्शन्समध्ये इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स सुद्धा एक मोमेंटम घ्यायला लागले. आता इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स काय आहेत? सिमिलरच सर्टिफिकेशन आहेत. जसं इंडियामध्ये सी-ए आहे, युरोपला जाऊन ए-सी-सी आहे, कॅनडामध्ये सी-पी-ए आहे, यूएसमध्ये सी-पी-ए आहे, ऑस्ट्रेलियामध्ये सी-पी-ए हे आहे. जसं इंडियामध्ये आय-सी-एम-ए आहे, आय-सी-डब्ल्यू आहे, तसंच यूएसमध्ये यूएस-सी-एम-ए आहे. तर हे सिमिलर कोर्सेस आहेत. पण ह्यांचं मार्केट ग्लोबल आहे. जे यूएस आणि यूकेमधून सर्टिफिकेशन्स बाहेर पडतात, ते जगभर अप्रूव्ह होतात, जगभर रिकॉग्नाइज्ड आहेत. इंडियामध्ये सुद्धा जे एम-एन-सीज आहे, मल्टीनॅशनल कंपनीज, ज्यांचा हेडक्वार्टर्स आयदर इंडियामध्ये आहे, बाहेर आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, हे इंटरनॅशनल सर्टिफिकेट्सला रिकॉग्नाइज करतात. म्हणजे जी व्हॅल्यू इंडियन सर्टिफिकेशन्सला आहेत, तसंच एक प्रीमियम त्यांनी क्रायटेरिया ठेवून एक चांगली सॅलरी बाहेरच्या सर्टिफिकेशन्स, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्सला सुद्धा देतात. आणि बेस्ट पार्ट हा होता, की इंडियन सर्टिफिकेट्सला जो पासिंग रेट असतो, तो 10% 12% आहे. म्हणजेच 100 मुलं एक्झामला बसल्यानंतर 10 ते जास्तीत जास्त 15 मुलं पास होतात. इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स म्हणजे जगभरातून जेव्हा 100 मुलं बसतात, त्यातले 40 ते 50 पास होत आहेत. आणि इंडियन्स इन जनरल ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये नेहमी पुढे असतात. इंडिया, चायना, यूएस हे मेजर मार्केट्स आहेत. मेनली इंडियन आणि चायनीज स्टुडंट्स हे जगभरात नेहमी शाईन होतात. सो तो बेनिफिट बघत मी मग इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स चालू केले आणि त्यानंतर अपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, एक नंतर दुसऱ्या. जसं मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, डॉश बँक, मग एफ-आय-एस, मग वॉटफिक्स, मग के-पी-एम-जी हे पण पुढे मिळतच गेलं. सो हेच मला कन्क्लुजन द्यायचं होतं, की जर तुम्ही करिअर बद्दल रिसर्च करत असाल, कुठला ऑप्शन निवडत असाल, तर हा एक ऑप्शन नक्की बघा, जिथं सर्टिफिकेशन्समध्ये काय-काय अवेलेबल आहेत, इंडियामध्ये काय अवेलेबल आहे, इंटरनॅशनली काय अवेलेबल आहे, तुमच्यासाठी कुठलं सुटेबल आहे आणि पुढे तुम्हाला कुठलं करिअर करायचं आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मे बी सर्टिफिकेशन्सबद्दल थोडं बोलू किंवा इन जनरल टेकमध्ये काय चालू आहे, ए-आयमध्ये काय चालू आहे, या विषयांना सुद्धा मी घेणार आहे डिस्कशनला. सो त्याबद्दल काही बोलू. हा व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात, तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओमधून काही शिकायला मिळालं असेल, तर थम्स अप नक्की द्या. मी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये.